नमस्कार सर्वांना. टेक सरकार या आपल्या मराठी मातृभाषेतील यूट्यूब चॅनलवरती मी तुमचं पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत करतो. आज आपण तुमच्यासाठी एक जबरदस्त आणि एक मस्त वॅकन्सी घेऊन आलेलो आहोत. ती म्हणजे जे कॉमन सर्व्हिस सेंटर आहे CSC. याच्यामध्ये जे आधार ऑपरेटर आणि आधार सुपरवायझरच्या जे वॅकन्सी आलेल्या आहेत त्याच्याबद्दल आपण आज डिटेल चर्चा करणार आहोत. त्यासाठी कोण पात्र आहेत, कोण अप्लाय करू शकतात, टोटल वॅकन्सी किती आहेत, आपल्या महाराष्ट्रामधील काही पोस्ट असतील का, हे सर्व आपण व्यवस्थित डिटेलमध्ये पाहणार आहोत. लास्ट डेट किती असणार आहे, त्या फीज भरण्यासाठी काय चलन आहे का तुम्हाला, हे सर्व आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत. त्याच्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता व्यवस्थित संपूर्ण पाहायचा आहे. आणि तुम्ही आपल्या टेक सरकार या चॅनलवरती नवीन आला असताल तर आपल्या टेक सरकार या चॅनलला सबस्क्राईब करून जायचं आहे. त्याच्यामुळे तुम्हाला ह्या व्हिडिओचा आणि येणाऱ्या अपकमिंग जे न्यूज असतील त्याचा नक्कीच तुम्हाला फायदा होईल. त्याच्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. आज आपण जे CSC कॉमन सर्व्हिस सेंटर आहे त्याच्यामध्ये जे वॅकन्सी आलेल्या आहेत त्याच्या बाबतीत आपण डिटेल चर्चा करणार आहोत. सर्वप्रथम तुम्हाला काय करायचं आहे मित्रांनो, इथं गुगलवरती सर्च बारमध्ये यायचं आहे CSCSPV.in हे जे सर्च केलेलं आहे मी, हे सर्च करायचं आहे. नंतर तुम्हाला इंटर करायचं आहे. इंटर केल्यानंतर तुम्हाला इथं करिअरचं जे टॅब दिसतो आहे करिअरचा हा वाला, तुम्हाला इथे याच्यामध्ये CSC जे करिअरचं जे सेकंड नंबरचं आहे ऑप्शन, तुम्हाला त्याला क्लिक करायचं आहे. इथे आल्याच्यानंतर तुम्ही सर्वप्रथम जे डॅशबोर्डवरती तुम्हाला जे वेगवेगळ्या जॉब ओपनिंग आहेत ह्या तुम्हाला इथं दिसेल टॅबमध्ये. जसं की तुम्ही डिस्ट्रिक्ट कोऑर्डिनेटरसाठी पाहू शकता, ऑपरेटरसाठी पाहू शकता, जे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीसाठी पाहू शकता. तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग तुमचं जे एज्युकेशनल क्वालिफिकेशन असेल किंवा एक्सपिरियन्स असेल त्याच्या अकॉर्डिंग तुम्ही इथं चेक करा. जे अकाउंट फायनान्सवाले असतील स्टुडंट, बँकिंगवाले असतील, हे सर्व इथं तुम्हाला इन्शुरन्स किंवा रिटेल असतील हे सर्व पाहायचं आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, जे अदर ऑपरेटर आणि सुपरवायझर आहे आपल्याला त्याच्यासाठी डिस्कस करायचं आहे. तर आपण जे सेकंड नंबरचं आज ऑपरेटरसाठी क्लिक करणार आहोत. आपण त्याला क्लिक केल्याच्यानंतर नवीन पेजवरती येतो आपण. आता इथं तुम्हाला जे आधार सुपरवायझर आणि आधार ऑपरेटर म्हणजे डिस्ट्रिक्ट वाईज आणि स्टेट वाईज सर्व दिलेलं आहे, हे आपल्याला चेक करायचं आहे. आता अकॉर्डिंग तुमचा डिस्ट्रिक्ट तुम्हाला किंवा स्टेट तुम्हाला चेक करायचं आहे. आता सपोज आपलं महाराष्ट्र स्टेट आहे, आपण महाराष्ट्र स्टेटवरती पाहूया. हां, तुम्हाला हे सर्वप्रथम हे सांगतो मी, सिरियल नंबर दिलेला आहे, स्टेट दिलेलं आहेत आणि जे पोझिशन आहेत म्हणजे वेगवेगळ्या जे वॅकन्सी ओपन झालेल्या आहेत आणि पब्लिश डेट 27 डिसेंबर 2025 रोजी हे नोटिफिकेशन साईटवरती पब्लिश झालेलं आहे तुमचा फॉर्म भरण्यासाठी. आणि लास्ट डेट काय असणार आहे मित्रांनो, 31 जानेवारी 2026 तुम्ही ह्या सर्व वॅकन्सी ज्या आलेत, पदं आलेले आहेत त्यासाठी तुम्ही अप्लाय करू शकता. इथं तुम्हाला अप्लायचं ऑप्शन दिलेलं आहे. अप्लाय नावला क्लिक करून तुम्ही पुढे प्रोसीड करू शकता. आता आपण तुम्हाला महाराष्ट्राचं दाखवतो मी. खाली इथं 12 नंबरला आलेलं आपलं महाराष्ट्र स्टेट आधार सुपरवायझर ऑपरेटर डिस्ट्रिक्ट, याला अप्लाय नावला तुम्हाला क्लिक करायचं आहे. अप्लाय नावला क्लिक केल्याच्यानंतर तुम्ही इथं व्यवस्थित डिटेल वगैरे तुमचं मिनिमम जे क्वालिफिकेशन असेल त्याच्या अकॉर्डिंग आणि एक्सपिरियन्स असेल त्याच्या अकॉर्डिंग तुम्हाला चेक करायचं आहे. आता इथं स्टेट आहे आपलं महाराष्ट्र आणि नंबर ऑफ वॅकन्सी जे ओपनिंग आहेत हे आपल्याला इथं चेक करायचं आहे. ओके. आता इथं महाराष्ट्रामध्ये आपले जे अहमदनगर आहे पूर्वीचे, आताचं सध्याचं आपलं जे अहिल्यानगर आहे तिथे एक वॅकन्सी आहे. अकोला आहे, भंडारा आहे, भंडारा, धुळे, गडचिरोली. तुम्ही हे व्यवस्थित, आता मुंबई असेल, जालना असेल, सर्व जे डिस्ट्रिक्ट आहेत आपले महाराष्ट्रामधले तिथं सर्व डिस्ट्रिक्टमध्ये एक एक वॅकन्सी आहे. वर्धा, अमरावती, जळगाव, रायगड. आता आपण क्वालिफिकेशन पाहूया. आता इथं तुमचं मिनिमम एज्युकेशनल क्वालिफिकेशन आणि एक्सपिरियन्स दिलेलं आहे. तुम्हाला व्यवस्थित रीड करायचं आहे. जे इन्स्ट्रक्शन दिलेलं आहेत, ॲप्लिकेशन आर युनायटेड आधार ऑपरेटर आणि सुपरवायझरसाठी हे वॅकन्सी आलेले आहेत. आधार सेवा केंद्रामध्ये कशाच्या अंतर्गत असणारे जे CSC जे ई गव्हर्नन्स सर्व्हिस लिमिटेड आहे इंडिया, त्याच्या अंतर्गत हे वॅकन्सी असणार आहेत. नेम ऑफ पोस्ट, वॅकन्सीचं नाव, आधार सुपरवायझर आणि ऑपरेटर सपोज डिस्ट्रिक्टसाठी. तुमचा एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय दिलेला आहे, तुमचं मिनिमम एज 18+ पाहिजे आहेत. तुम्ही जर 18 वर्षाच्या वरती असताल तर तुम्ही ह्या पदासाठी अर्ज करू शकता. निश्चितच
जे तुमचं 12वी पास असाल तुम्ही, इंटरमिडिएट किंवा सिनियर सेकंडरी प्लसमध्ये 12वीच लागेल तुम्हाला, आणि मॅट्रिक्युलेशन प्लस 2 इयर, म्हणजे तुमचं 10वी प्लस 2 इयर्सचा तुमचा जो ITI आहे, एनी फील्डमध्ये असेल, ट्रेडमध्ये असेल, 10वीच्या नंतरचा 2 वर्षाचा ITI प्लसमध्ये, ऑरमध्ये तुमचं मॅट्रिक्युलेशन नंतर तुमचा जसा पॉलिटिक्सचा डिप्लोमा असेल 3 वर्षाचा, परत तुमचं ग्रॅज्युएशन असेल. तुम्हाला हे सर्व व्यवस्थित रीड करायचं आहे. खाली आल्याच्यानंतर तुम्हाला इथे अप्लाय नावला क्लिक करायचं आहे. अप्लाय नावला क्लिक केल्याच्यानंतर जी ऑफिशियल वेबसाईट जी आहे ऑफिशियल, त्याच्यावरती आल्याच्यानंतर तुम्हाला हे फॉर्म व्यवस्थित फिल करायचा आहे. आता इथं नेम ऑफ पोस्ट आधार सुपरवायझर आणि ऑपरेटरसाठी असतील. तुमचं व्यवस्थित जे रेड जे आहे, रेड मार्क, ते तुम्हाला कंपल्सरी फिल करायचं आहे त्याच्यामध्ये. ओके, तुमचं कॅपिटल लेटरमध्ये तुमचं नेम असेल, तुमचा मोबाईल नंबर असेल. नेम म्हणजे तुमचं इथं पूर्ण नाव टाकायचं आहे, फुल नेम. तुमचं SSC मार्कशीट जे आहे तुमचं 10वीच्या वरती मार्कशीटवरचे जे नाव आहे, सरनेम फर्स्ट असेल किंवा तुमचं नेम असेल फर्स्ट, ते तुम्हाला व्यवस्थित पूर्ण फिल करायचं आहे बोल्ड कॅपिटल लेटरमध्ये. नंतर तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे, ईमेल ID टाकायचा आहे, तुमचं पॅन कार्ड असेल तो नंबर टाकायचा आहे, पॅन कार्डवरचा ID, नंतर डेट ऑफ बर्थ टाकायचा आहे. हां, इथे आता तुम्हाला ज्या आपल्या स्टेट सिलेक्ट करायचं आहे. सपोज महाराष्ट्र स्टेट सिलेक्ट केलं तुम्ही. नंतर तुम्हाला कोणत्या डिस्ट्रिक्टसाठी अप्लाय करायचं आहे, तुम्हाला इथं अप्लाय फॉर डिस्ट्रिक्ट, तर तुम्ही एक डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करू शकता. नंतर तुमचं इथं हायेस्ट एज्युकेशन असेल ते तुम्हाला टाकायचं असेल, ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन तुमचं जे असेल ते तुम्हाला इथं टाकायचं आहे. नंतर तुम्हाला टोटल एक्सपिरियन्स असेल तो टाकायचा आहे, 1 इयर असेल, 6 मंथ असेल, तुम्ही अगोदर आधार ऑपरेटर म्हणून काम केलं असेल, किंवा तुमचं स्वतःचं सेतू केंद्र असेल, किंवा नेट कॅफे असेल, अदर एक्सेट्रा जे असेल ते तुम्हाला एक्सपिरियन्स तिथं मेन्शन करायचं आहे. नंतर तुमचं रेसिडेंट स्टेट टाकायचं आहे, म्हणजे तुमचं जे सध्याचं स्टेट आहे ते टाकायचं आहे. आणि तुम्ही जर दुसऱ्या अदर स्टेटसाठी सुद्धा अप्लाय करू शकता, जसं की कुणी गोवा साईट असेल, मध्य प्रदेश साईट असेल, त्या साईटचे तुम्हाला जर वॅकेन्सी असतील तर तुम्ही निश्चितच टाकू शकता. पण तुमचं रेसिडेन्शियल जे स्टेट आहे तुमचं परमनंट, म्हणजे जसं की महाराष्ट्र असेल किंवा अदर स्टेट असेल तुमचं, ते तुम्हाला ते परमनंटचं स्टेट टाकायचं आहे, तुमचा रेसिडेंट ॲड्रेस टाकायचा आहे. हां, नंतर तुम्हाला इथे तुमचा अपलोड करायचा आहे, काय तुमचा रिझ्यूम असेल, CV असेल, बायोडाटा असेल, ते तुम्हाला प्रॉपर तिथे 1024 KBच्या आसपास ते तुम्हाला अपलोड करायचं आहे. पण हा कंपल्सरी नाही आहे, पण तुम्ही मित्रांनो अपलोड करा. कंपल्सरी नसेल तरी पण रिझ्यूम तुमच्याकडे पाहिजे, अपलोड करा. हां, आता इथे तुमचं जे आधार सुपरवायझर सर्टिफिकेट असेल ते तुम्हाला तिथे अपलोड करायचं आहे. तुमचं जे आधार सुपरवायझर सर्टिफिकेट तुम्हाला यूट्यूबला व्हिडिओ भेटतील, ते तुम्ही तिथं सर्च करून काढा. तर खूप व्हिडिओ आहे, तर चेक करा. आधार सुपरवायझर सर्टिफिकेट कसं काढायचं ते व्यवस्थित काढून घ्या. नंतर तुम्हाला इथे तुमचं जेंडर सिलेक्ट करायचं आहे, आणि हा जो शो आहे कॅप्चा ते तुम्हाला इथे फिल करायचा आहे. नंतर हा सबमिट करायचा आहे. सबमिट झाल्यानंतर तुमचा फॉर्म तुम्हाला व्यवस्थित ठेवायचा आहे. नंतर तुम्हाला सिलेक्ट केलं जाईल, इंटरव्ह्यूला बोलवलं जाईल, किंवा डायरेक्ट तुम्हाला तिथं जॉईनिंगसाठी बोलवलं जाईल, आणि तुम्हाला ते फिक्स पे किंवा असं तुमच्या मानधनावरती तुम्हाला तिथं ते देण्यात येईल. ओके, जर मित्रांनो ही जर माहिती तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही आपल्या टेक सरकार या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. असेच आपण तुमच्यासाठी एक आता नवीन भरती घेऊन येऊया. टेक केअर, बाय बाय.